काय म्हणत म्हटलं बाईच्या घरचे? बाईच्या घरचे संबंध आला आपल्या गजाननले. युवाईबाचा फोन आलता, पण त्या पोरीवाल्याला घर बांधून पाहिजे. मग जवाई बाई बोलणे, मग मामाजी मी मदत करतो, घर बांधून घ्या. माय घर बांधून घ्या? ते बांधून द्यात काय घर? म्हणजे पैसे द्यात का ते आपल्याला? जवाई बाबा म्हणत, त्याचे बाबा देखतच म्हणत. पण आपल्याला चांगलं वाटते काय? जवळच्या पैशानं घर बांधायले आपल्याला नाही पाहिजेत. म्हणत ते बांधून घ्या मामाजी, पण नाही बा. कसं आहे, पैसा वाईटपणा करते, दुरून डोंगर साजरा. ते तर बरोबर आहे म्हणा, पण मग आपल्याला एवढी सोय लागणार बी नाही ना. हो, आपण देऊन देऊ द्यायचे, 1 रुपये फेडू आपण. 1 रुपये फेडू आपण त्याचा. पण आता मदत करतात तर मग हो तर म्हणायचं असतं, तुम्ही बांधून घेतलं असतं. नाही नाही, काही नाही, आपण जसं झालं तसं करू. काही गरज नाही जवळचे पैसे घ्यायची. काही बी आपलं सोयीन होईन, संबंध नाही होईन, लेट होईन, पण नाही, पोरीला त्रास नाही झाला पाहिजे. पैशाचं काम आहे. पुरले कायले त्रास होईल? आपली काय डोंगराची नियत आहे काय? आपण देऊ ना. अरे दिवसमान सारखे नाही राहत, आपल्याला सोय लागते, नाही लागत. हा म्हणजे अडथळे येतात काही. कशाला घेणार आपल्या पोरीले त्रास? त्या पोरीले टोमणे टामणे मारतीन घरचे. त्यापेक्षा जसं चालू आहे तसं राहू दे, काही गरज नाही. पान करा नाही विचार. देतात तर घेऊन घ्या ना, लग्न होईन आपल्या पोराचं. नाही नाही, विचार काही करावं लागत नाही. मी तर इच्छाच नाही की. मग आपल्या पोराचं लग्न कसं काय होईल? देवाच्या आशीर्वादानं होती. बरोबर, जाय ताटान वाढून. भूक लागली. तू जेवली की नाही? मला नाही आहे भूक, तुम्ही जेवून घ्या. जेवण खाणं सोडू नको बरं. चिंता करू नको. मी जिथं आहे अजून मेलो नाही. तुझ्या पोरीचं चांगलं केलं की नाही, देवाना पोराचं बी चांगलं करीन. मी हाव ना, मायावरून देवावर विश्वास ठेव. सगळं काही करणारा परमेश्वरच आहे. मी बी जिवंत हाव. टेन्शन घेऊ नको. बाबा माझ्या सासरेली म्हटलं घराचं, तो माझ्या सासरे नाही म्हणत. छायाचे बाबा नाही म्हणत, मग नाही तुमचे पैसे नाही पाहिजे म्हणत. त्याला म्हटलं मग संबंधाचं कसं, तर म्हणत राहू द्या, दुसरा भेटीन म्हणत. कोणता याची अट आहे तो. त्याला म्हटलं मामाजी कोणत्याही पूर्वाला घर तर मागे नसणं. नाही म्हणत, बांधू म्हणत, पण तुमचे पैसे नाही बांधत. ते स्वाभिमानी आहेत ना बाबा लय, ते माझे पैसे घेतीलच नाहीत. हो बड्या, ही वैभवा लय स्वाभिमानी आहेत. ते घेतीलच नाहीत पैसे आपले. पण त्या दिनकर भाऊची अट आहे ना, त्याला घर पाहिजे असं आहे ना. तिथं ओढलं ना. आता पोरीवाल्याचं आजकाल लय भारी काम झालं ना, घरच पाहिजे म्हणतात. आणि नोकरी पाहिजे, वावर पाहिजे. पण ह्या आपल्याच्यानं थोडंसं हे तरी आलं अटक्यात, घरावरच आलं. घर बांधाच लागेल. वही बोली ते पोरगी नाही भेटेन, दुसरी भेटेन, पण घर तर बांधाच लागेल. पण ते कसं लवकर झालं बरं राहते. मी करायला तयार ना मदत. 2-3 रूमच बांधायचे सध्याचे. आपण नाही म्हणतात ते पैसे घ्यायचं. मी तर पहिलेच म्हटलं तुम्हाला, बाबा घेतील नाहीत पैसे. बाबा स्वभावाला स्वाभिमानी आहे. सुनबाई, तू एक काम कर, तू लावती आईले फोन. त्या आई बाबाला तू समजू, द्यायला तयार आहेत म्हणा. माझ्या घरचे तर घ्या. हो छाया, तू म्हणू शकतो, तू म्हण. मी किती काही म्हटलं बाबा, तरी ते नाही घेतील. मला माहित आहे ना. पण तुम्हाला द्यायचीच आहे तर तुम्ही एक काम करा, डायरेक्ट तिथे चाला माझ्या आईच्या घरी आणि डायरेक्ट तिथे चालू करा बांधकाम. मग ते नाही रोखू शकत. पण पैसे घे म्हटलं तर घेतीलच नाहीत ते. हो चालते गड्या. विठ्ठल, डायरेक्ट तू मिस्त्री घेऊन जाय, कारागीर घेऊन जाय आणि लगेच सगळं मटेरियल घेऊन जाय आणि बांधकामाला दे सुरू करून. तसं जमते. हे बरोबर आहे हिचं. ते चालते नाही. बरं ठीक आहे ना, मग उद्याच बोलतो मिस्त्री सोबत मी. हो बोलून घे. हो ते चालते. मग कसं आहे, लग्न होऊन गेलं तुझ्या भावाचं टेन्शन नाही राहिलं, तोच राहिला ना. हो ना. पण खरंच किती मोठं मन आहे हो तुमचं. आणि बाबा तुमचं पण. बाई गरिबी मी आई पाहिली. मी गरिबीतून पुढे गेलो, एकदम थोडी वैभव आलं, पैसा आला. मी अंतर देत नाही की तू माझी सून आहे, तुझा बाप आहे, भाऊ आहे. मला तसं कोणाबद्दल तुझ्या भाव नाही आहे. मी सगळ्याला आपलं समजून चालतो. आपण आपली मदत नाही करसान एकमेकाले तर काय लोक करतील काय? आपण आपल्यालाच करावं लागत असते बाई मदत. शेवटी एकच परिवार आहे, रिश्ते नाती आहे. माझ्या मनात तसं काही कोणाबद्दल हे नाही आहे. कोणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या. हो ना बाबा, खरंच तुमच्यासारखे सासरे सगळ्याला भेटू. चाल बाई, स्वयंपाक करून घेतो ना. एवढा गंजवर भाजी करतो आणि टपल्यावर भाकरी थापतो. या माया म्हशानंदा लय मोठ लागते ना खायले. मसाड्या वानाच्या
खातात आणि पसरतात, खातात आणि पसरतात. 4-4, 2-2 किलो तर वाढल्याच असतील या. आला तर त्यांचे किती बारके बारक्या होत्या या, आता चांगल्या जाळ्या जाड्या दिसून राहिल्या. त्यांचे कपडे तरी टाईट होऊन राहिले, शिलाई उकलून राहिल्या. आता काल दोघी बहिणी चुपचाप. मग कामच काय आहे, खाणून बसणं. याले नाव ठेवा, त्याला नाव ठेवा, याच्या चुगल्या करा, त्याच्या चुगल्या करा, इतकंच येते. पण चांगले कामं तर कधी आलेच नाहीत. असं नाही की भाऊजाईले काही करू लागाव, त्या कोणता पदार्थच करून खाऊ घाला भाऊजाईले, का शॉपिंगच करायला घेऊन जा, चांगल्या गोष्टीच करा. चांगलं काम तर येतच नाही ना आमच्या मंदाबाईले, श्वेताबाईले. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहते, सुधरीन कसं. खा म्हणा आता, खा पसरा. तुमच्या बापाचंच घर आहे ना, तुमचा नाही अधिकार आहे. आता काही काही माझ्या बहिणी म्हणतील की प्रियंका नंदाईला बोलतच राहते, एवढं नाही हे करावं. पण तुम्हाला माहित नाही माझ्या नंदा त्याच लायकीच्या आहेत. किती त्रास दिला त्यांना आम्हाला. आता चांगला नंदा असले कोणाला कौतुक करा वाटते, या अशा बेकार असले की मग बोलाच वाटते, आहे की नाही. म्हणून बोलतो मी त्याला. बरं तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा, रोज व्हिडिओ पाहायचा चला. आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आणि आपल्या नवीन चॅनलचे व्हिडिओ बरेच दिवस झाले मी टाकलेच नाही. पटापट जाऊन सबस्क्राईब करा ना हो त्या चॅनलने, व्हिडिओ टाकायला मजा येते. महाराष्ट्राचं कार्टून चॅनल आपलं, पटापट जाऊन सबस्क्राईब करा त्या चॅनलले. पटापट सबस्क्राईब करा, चांगले 400-500 सबस्क्रायबर करा पटापट. म्हणजे मग मी व्हिडिओ टाकतो त्याच्यावर. मस्त मस्त चोऱ्या टाकतो बघ, याच्यापेक्षा पण मस्त मस्त. तुम्हाला अजून आनंद आला पाहिजे. चला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. स्वयंपाक करून राहिली ही, म्हणते काहीला तिला माहित नाही छायाच्या भावाचं बापाचं घर बांधून राहिला विठू, आणि त्याला आई बाबा पण सपोर्ट करून राहिले. आपण हिच्या कानावर टाकणं आपलं काम आहे. कसं दोन्ही भावजे आपलेच आहे, आपल्याला भेदभाव करता येते का बरं. आपण हिच्या कानावर टाकू. बरंच हिच्या छायाला बोलते, मग ही म्हणते माझ्या बापाचे घर बांधा. मग आपले मायबाप समजून जातील की नाही एका सुनीचं नाही करता येत, हे की नाही. मीच्या कानावर टाकू आपण म्हटलं तर वाईट दिसू, मी यांच्यावर भांडण लावून देऊ ना. हो वा दीदी वा, काय अक्कल आहे तुझी, वा मानलं पण तुला. खरंच दीदी असावं तुझ्यासारखी, खूपच मस्त. चल आपल्या प्रियंका वहिनीला आपण जरासं समजून सांगू. खूपच साधी आहे ग प्रियंका वहिनी, छायला चॅप्टर आहे. प्रियंका वहिनी, अहो प्रियंका वहिनी. कोण कोण आहे. अहो मी आहे ना, श्वेता तुमची ननद. अगं बाई श्वेता ताई का. आता प्रियंका वहिनी तुम्हीच आवाज दिला का. हो मी दिला, तुम्ही माझ्या वहिनी नाही का. हे एवढा बदल म्हणजे प्रियंकाचं प्रियंका वहिनी. 2 वर्ष झाली लग्नाला, कधीच नाही म्हटलं, आता प्रियंका वहिनी. अगं प्रियंका म्हणजे वहिनी काय होते, कधी प्रियंका कधी वहिनी. हे बघ आपण ननद भावजाई आहे म्हणजे काय झालं, आपण बहिणी पण आहो, मैत्रिणी पण आहो. बहिणी मैत्रिणी ठीक झालं, पण बहिणी आणि नवऱ्याची बहीण आहे तुम्ही. माझी बहीण कशी काय. मी जर तुमची बहीण आहे तर मग तुमचे आई बाबा का माझे आई बाबा का, तुमचा भाऊ का माझा भाऊ का, काही पण आपलं जोक नका मारू. अहो तसं नाही. बरं जाऊ दे, ते काही पण असो. पण तुम्हाला माहित आहे का, एक न्यूज आपल्या घरामध्ये काय डाळ शिजून राहिली तर. तुम्हाला कसं माहित असेल, तुम्ही खूपच साध्या आहे ना. ते छाया वहिनी खूपच हुशार आहे, तुम्ही खूप साधे आहे हो, सर्वांचं करता. काय झालं, काय केलं छाया ताई ना. अगं प्रियंका, छाया ताईच्या म्हणजे छाया वहिनीच्या वडिलाचं बाबाचं घर बांधून राहिला म्हटलं विठू दादा, आणि त्याला आपला आई बाबाचाही सपोर्ट आहे. घर बांधून राहिला घर. सांग किती पैसे लागतात घर बांधायला. काय तर म्हणजे भावाचं लग्न नाही होत म्हणे, म्हणून घर बांधून राहिला. सांग हो का. अगं बाई कधी, मला तर म्हणजे मला माहित आहे तसं, म्हणजे घर बांधून राहिले हे मला माहितच आहे, पण कधी एवढी मोठी गुड न्यूज. वाव खूपच मस्त. मी छातीने माझ्या कानावर टाकलं होतं थोडं, पण मी इतकं लक्ष दिलं. वाव किती मस्त. आता आईचं पण घर होऊन जाईल, किती मस्त आहे. त्या आई स्वभावले. ताई तुम्ही जाऊ नका, दादाला मी म्हणते पटापट काम करा, म्हणजे वास्तुशांतीची पूजेला आपण जाऊ त्यांच्या घरी. मग तुम्हाला मागच्या वेळेस खूप त्रास झाला होता ना ताई, तुम्हाला घरात झोप नव्हती येत, तुम्हाला गरमी होत होती. आता तर मस्त घर बांधतील ते. आता तर भूत पण नाही राहणार तिथं.
छान मस्त पूजा वगैरे करतील, दूध पण पडून जाईल. आणि ताई, मागच्या वेळेस तुम्हाला खूप गरमी झाली, आता यावेळेस नाही का आपण त्यांना एसीच देऊ. हां, तुमच्याकडून त्यांना एसी असं शांतूच्या पूजेमध्ये गिफ्ट. वाव, किती मस्त. नवऱ्यानं घर बांधून दिला माझ्या पोरीच्या, ननदने एसी दिला. किती मोठेपणा करतील ते. खूप हे मस्त आयडिया आहे. मी सांगूनच छातीला की म्हणतात ताई एसी देणार आहे म्हणून. बाई, मी कशाला एसी देऊ? अगं, घर बांधून राहिले ते तुला काहीच नाही वाटत का? तुझ्या आईला थोडी देऊन राहिले बांधून, तिच्या आईला देऊन राहिले. ताई, त्यांच्या आईन माझ्या आईकी वाटल्या नाही गेली. ते मला पोरगीच मानतात, मी त्यांना आई मानते. नात्याने पण आईच लागतात त्या माझी. माझ्या आईला काही गरज नाही. माझा भाऊ खूप मोठ्या नोकरीवर आहे, ब्युटी दादानेच लावून दिलं. मग काय झालं? माझ्या भावाला नोकरी लावू शकतात ब्युटी दादा, तर त्यांच्या शाळेला घर नाही बांधून देऊ शकत का? काही पण आपलं, आमचे ब्युटी दादा खूप चांगले आहेत बरं. सरका तिकडे, एवढी मोठी गुड न्यूज अशा सुकी सुकी देऊन राहिल्या. सरका बाजूला. दीदी, इला काहीच नाही वाटत यार. हो ना, खूप पक्के आहे ग या, खूपच पक्के आहे. यांना तोडणं लय मुश्किल आहे. जसं की एकाच माझ्या पोटातून पडल्या, एवढ्या एकानं राहतात. काय तर म्हणजे तिची आई माझी आई. एवढं कशाला पक्क करावं लागते? काय सांगता येते पुढे चालून काय होईल तर? तिच्या आई गोड बोलून सगळं अटकून राहिले म्हटलं. पण कोण सांगीन या प्रियंकाला की ती करते तिच्यावर, विश्वासघात करेल तिच्या आया. नाही तर काय तर एवढी आनंदात नाचून राहिली. मला वाटलं भडकीन. कशाचं काय, खूप पक्के आहे बिया.